22 तारखे दीपावलीमध्ये मात्र हलका पाऊस येणारच आहे मात्र 22. दिवाळीमध्ये. हां, हलका पडणार आहे 22 ते 27 28. आपण सांगितलेले ना 25 26 27. हो, 25, 26 आणि 27. हो, तसं 22लाच थोडी सुरुवात होणार आहे पावसाला. हां, हां, हां. तर शेतकऱ्याला म्हणा पेरणी करायला काही हरकत नाही. आणि विशेष म्हणजे कोरडवाहू शेतकऱ्यांनी पेरणी कशामुळे करायची लवकर? हां, हां, हां. आज समजा हरभरा पेरलं, बरोबर. जर भविष्यात 10-15 दिवसात जर तर ती गोष्ट सांगितलं 10 दिवसात पाऊस पडला हो, आणि एखादं हरभरा मेलं तर परत आपण हरभरा पेरू शकतो, पुन्हा बरोबर. उगवते. हो, हो. आणि आता समजा आपण कोरडवाहू शेतकऱ्याने आता पेरणी नाही केली आणि थोडं थांबले बरोबर. तर मग धुऱ्याचा कडीकाठचा उगवत नाही. आणि बरोबर आहे. एखादं नाही उगवलं तर डबल पेरणी शेतकरी कोरडवाहूची करू शकत नसते. नाही, नाही, नाही. बरोबर आहे. म्हणून आता पेरायचं, पेरलेलं काही हरकत नाही. हो, म्हणजे आजपासून पेरलं तर काही आता म्हणजे पेरायला काही घोर नाही आता. हो. हो. आणि सर दीपावलीमध्ये एक 22च्या नंतर एकदा थोडं वातावरण बदलणार आहे. हो. ती पण पाऊस येणार आहे. तुरळक तुरळक सर्वदूर नसणार आहे. त्याच्यामुळं पेरणी करायला काही हरकत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे सर. हो. आणि सर यापूर्वी आता काय आपल्या होतं ओल उडून गेल्याच्या नंतर काय होतंय की हां. मग उगवत नसतंय. हो, हो, हो. हं. आणि सर तुम्ही यापूर्वी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलं होतं, की 16 तारखेला एक चांगला पाऊस होणार आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे बऱ्याच भागात पाऊस झाला होता सर. हो, रिसोर्ट तिकडं लोणार, बुलढाणा खूप ठिकाणी झाला. हो, हो. खूप ठिकाणी झाला आणि चांगला इकडं सुद्धा पाऊस झाला. संभाजीनगर, जालना, हो. इकडं पुन्हा काल काल अहिल्यानगर तिकडला भागले झोडपीला. हो, हो. बरोबर आहे. हो. आणि सर यापूर्वी तुम्ही सांगितलं होतं, की शेतकऱ्यांना एक चांगली उघडीप मिळणार आणि शेतीची कामे उरकून घ्या म्हणजे सोयाबीन हो. काढणी वगैरे करून सगळ्याचं घ्या. सोयाबीन सुखरूप निघेल म्हणलं होतं का नव्हतं? हो, हो, हो. म्हटलं होतं सबनाची सुखरूप चवाळ्याची निघेल. सुद्धा गरज पडणार नाही. फक्त म्हणलं होतं 16-17ला तेवढं चवाळे ठेवावं लागते म्हणलं हो, होतं. हो. 16-17ला बरोबर आहे. मात्र सर आता ढगाळ वातावरण आहे म्हणजे कालपासून आपण बघत आहोत, की ढगाळ वातावरण आहे बऱ्याच भागामध्ये आणि तुरळक भागातनी पाऊस सुद्धा होत आहे. हो. तर सर आता 19 तारखेपासून मग पुढे कोणकोणत्या भागातनी पाऊस राहणार त्याबद्दल जिल्हा-वाईज अंदाज द्या सर आता. 19 नाही 22 तारखेपासून. 22 तारखेपासून. मग काय होईल विदर्भातून नांदेड जिल्हा, वाशिम जिल्हा, हिंगोली जिल्हा, परभणी, लातूर, बीड, धाराशिव हो. सर्वदूर नाही पडणार फक्त पाऊस येणार आहे. हो, समजा भाग बदलत राहणार पण जोरदार स्वरूपाचा राहणार. काही काही ठिकाणी पडेल कुठं सोडून पण राहील. हो का? आता म्हणजे एवढा काही मोठा पाऊस पडत नसतोय आता. हो, एवढी फक्त काही ते भिंत नाही. चक्रीवादळ आलं तरच जरा जास्त राहील. हो, आता बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्रीवादळ दिसत आहे आणि अरबी समुद्रात सुद्धा एक चक्रीवादळ दिसत आहे सर. हो, ते ते आलं तरच पाऊस येईल नसं मोठा नसता जास्त नाही येणार आता. हो का? हं. समजा त्याची अजून दिशा ठरायची आहे म्हणजे कोणत्या भागात जाणार ते अजून सांगता येत नाही आपल्याला समजा. हो. हां, हां. मग सर समजा 2-3 दिवसांनी तुम्ही एकदम परफेक्ट सांगू शकता की पाऊस येणार की नाही? आता सध्या 2-3 दिवसात आहे तुरळक तुरळक विखुरलेल्या स्वरूपाचा सर्वदूर नाही. हो का? हं. आणि सर थंडीविषयी अंदाज द्या आता शेतकऱ्यांना कारण की आता थंडीचे 2 दिवस नोव्हेंबरपासून थंडी येणार आहे ना चांगली. 2 नोव्हेंबरपासून. इकडं सुरुवात होईल कुठं आपलं अमरावती, इकडं हो, बुलढाण्याच्या घाटाच्या खाली, हो, जळगाव, जामोद, जळगाव. हो. हं. हो. बरोबर आहे. आणि सर हं. या 2-4 दिवसापूर्वी एका चॅनलच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की 110 वर्षापूर्वी जी थंडी पडली होती ती आता थंडी पडणार. तर तसं काही होणार का सर? तसं काही एवढं मी बघितलं नाही. पण पाऊस काय जास्त झाला थंडी असते. पण हो. तसं नसतंय. काय होतंय थंडी जरी असली तर महिन्याला वातावरण चेंज होत असतंय. हां, 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 हां. हो. हो. समजा सर शेतकऱ्यांना आता तुम्ही थोडक्यात एक माहिती द्यावी आणि शेतकऱ्याला म्हणा की आता सध्या दीपावलीमध्ये एक थोडा पाऊस आहे. हो. हं. बरं, बरं, बरं. जास्त ओके. नाही त्याच्यामुळे घाबरण्याचा तसा पाऊस नाही. हो का? पेरणी करायला काही हरकत नाही. पेरायला पाहिजे. हां, हां. समजा चिंतेचं काही काम नाही. पेरणी केली हो. तरी चालते हरभऱ्याची आता. चालतंय. आम्ही सुरू केली आमचे आणि शेतकऱ्यांना सुरू केलंय. हो, हो, हो. सोयाबीन काढायलेत, पेरायलेत, कोणी हो. ऊस लावायलेत. सुरू केलं सगळी कामं चालू व्यवस्थित. बरोबर आहे. हो. आता सर मग पेरणी कितीनं करत आहात तुम्ही एकरी समजा आपल्याला माहितीच आहे की तुम्ही उतार एकरी चांगला घेता. 45-50 पेरतो. 45 किलो. 45 किलो चालू आहे एकरी पेरणी आता. हो. आत्ता पेरलं हे काय 2 एकर झालं आमचं. हो, ट्रॅक्टरचा आवाज येतच आहे. हं. बरोबर आहे. बरं, बरं. शेतातच आहे सध्या. हो. मग सर Instaला आपल्या रील टाकली. हो. हो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही समोर सांगणार ना सर की किती म्हणजे काय फवारणी द्यायला पाहिजे, काय खत द्यायला पाहिजे? सगळं सगळं नियोजन सांगू.